नाशिक जिल्ह्यामध्ये आज ढगफुटी सदृश पावसाचा इशारा। 300 मिलीमीटरहून अधिक पावसाची शक्यता। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागातील शाळा आणि महाविद्यालयांना आणि त्याचबरोबर आठवडे बाजारांना सुट्टी। त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी मंदिर आज बंद। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी म्हणून निर्णय, तर अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं नागरिकांना आवाहन। मुंबई पुण्यासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये धुवांधार पावसामुळे दाणादाण। रस्ते आणि घरांना पाण्याचा वेढा। राज्यभरात पावसाचे 12 बळी, तर मुंबई आणि कोकणासाठी पुढील 48 तास महत्त्वाचे। पावसाच्या अलर्टमुळे आज मुंबई, ठाणे, नाशिक, भिवंडी, नवी मुंबईसह कल्याण, डोंबिवलीमध्ये शाळांना सुट्टी। रत्नागिरी, पालघर आणि पुण्याच्या ग्रामीण भागातील शाळाही बंद राहणार। संत तुकोबारायांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान। पाऊस आणि पुराच्या पार्श्वभूमीवर मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रस्थान सोहळा। उर्वरित वारकऱ्यांना पुणे शहरातून वारीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन। माऊलींची पालखी उद्या मार्गस्थ होणार। दरड कोसळल्यामुळे सोमवारी दिवसभर बंद असलेल्या कनेक्टिंग लिंकची वाहतूक 18 तासांनंतर अखेर पूर्ववत। रात्री उशिरा 2 बाजूंची वाहतूक सुरू। मुंबई पुण्यातील प्रवाशांना मोठा दिलासा। रायगडच्या आंबेनळी घाट वाहतुकीसाठी महिनाभर बंद। पावसामुळे घाटामध्ये सातत्यानं दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्यामुळे निर्णय। भोर महाड मार्गावरील वरंधा घाट 31 ऑगस्टपर्यंत बंद। पावसाळी दुर्घटनांमुळे विधिमंडळ अधिवेशन वादळी ठरणार। कनेक्टिंग लिंक आणि झाडबळीसह विविध मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरणार। राज्यातील पावसाच्या स्थितीवर मुख्यमंत्री फडणवीस सभागृहात निवेदन देणार। पुण्याच्या सोमवार पेठेतील जुना वाडा कोसळला। अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा धोका टळला। वाडा कोसळतानाचा व्हिडिओ समोर। रोनाल्डोचा फिफा वर्ल्ड विश्वचषक स्पर्धेमध्ये प्रवास संपुष्टात। स्पेनचा पोर्तुगालवर 1-0 विजय। स्पेनच्या मरिनोच्या एका गोलमुळे सामना जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश। रोनाल्डोला अश्रू अनावर।